हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा आजचा ब्लॉग आहे देवांशचा बर्थडे ब्लॉग। तुम्ही सर्वजण देवांशचा बर्थडे एन्जॉय करा। या माझ्यासोबत तुम्ही पण बर्थडेला। असा झाला होता आमचा बर्थडेचा डेकोरेशन। तुम्हाला कसा वाटला सांगा। आता सगळी तयारी झाली आहे, देवांश पण रेडी झालेला आहे। आता थोड्याच वेळात सर्व लोक येणार आहेत। हे बघा, देवांश खूप एन्जॉय करत होता बर्थडे। हे देवांश बघा आत्यासोबत खेळत होता बलूननी। देवांश खूप खुश होता। त्यानंतर देवांशने आत्याने आणलेला पण ड्रेस चेंज केला। माझा भाऊ पण आलेला होता। माझ्या भावाने देवसाठी सायकल आणलेली होती। हे बघा अशी सायकल आणलेली आहे। देव खूप खुश झाला होता सायकल बघून। त्यानंतर सर्व लहान लहान मुलं आले होते बर्थडेला। हा आहे आमचा शिवाय। सर्वांनी त्याला औक्षण केलं, टिक्का लावला। देवांशने टिक्का लावायच्या आधीच केक खायला सुरुवात केली। हे बघा सर्वांनी त्याला अक्षत लावले, त्याला ओवाळलं, खूप खूप आशीर्वाद दिले त्याला। हे आहे देवांशचे आप्पा, त्यांनी पण त्याला ओवाळलं। त्यानंतर देवांशचं सर्व लक्ष सायकलमध्येच होतं। तो बघा पलटू पलटू सायकलकडेच बघत होता। आता आहे देवांशच्या आजीचा नंबर। देवांशच्या आजीनं पण त्याला ओवाळलं। सगळे मुलं आलेले होते, बसले होते सर्व मुलं, केक कटिंगची वाट बघत होते। आणि हे आहे माझी मम्मी। सर्वांचा खूप लाडका आहे देवांश। हे आहे देवांशची दीदी, छकुली दीदी। ती दीदीने पण त्याला ओवाळलं। हे आहे आत्या, मोठी आत्या। बघा सर्व मुलं असे बसले होते वाट बघत। खूप वेळ झाला होता आम्हाला केक कटिंगसाठी। हे आता आले आहे देवांशचे पप्पा, त्यांनी पण त्याला थोडंसं ओवाळलं आणि पटकन मग आम्ही लगेच केक कट करायला पण घेतला। तुम्ही सर्वजण पण देवांशला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या। तुमचा आशीर्वाद नेहमी देवांशसोबत असो। कसा दिसत आहे देवांश या शेरवानीमध्ये तुम्ही प्लीज नक्की सांगा। केक कट झाल्यानंतर सर्वांनी देवांशला केक चारला, आपापले गिफ्ट्स दिले, आशीर्वाद दिला। आणि देवांशचे सगळे मैत्रिणी मित्र आले होते, त्यांनी पण खूप सारा देवांशला विशेष दिले आणि सर्वांनी केक पण खाल्ला। देवांशला केक पण खूप आवडला। इकडे माझी मम्मीनं माझ्या बहिणीला व्हिडिओ कॉल लावला होता। ती व्हिडिओ कॉलवर तिला दाखवत होती। हे इशिका देवांशला गिफ्ट देत आहे। इशिकाने एक हँडमेड क्राफ्टचं आणलेलं होतं देवांसाठी गिफ्ट, हाताने बनवून, तर ते दिलं। त्यानंतर आम्ही सर्वांनी खूप साऱ्या अशा सेल्फी काढल्या। बघा हा आहे आमचा देवांश आणि हे आहे देवांशची दीदी, देवांशच्या दीदीनं आणि आत्यानं त्याच्यासाठी छानसा ड्रेस आणलेला होता। हे आम्ही सगळं फॅमिलीने मिळून खूप साऱ्या सेल्फी काढल्या। ही आहे माझी मम्मी आणि आई आणि हे आहे देवांशचे आजी आणि आप्पा। आम्ही सर्वांनी अशी खूप साऱ्या सेल्फी काढल्या। हे बघा देवांश, मी, इशिका आणि छकुली दीदी। त्यानंतर आम्ही पूर्ण फॅमिलीने मिळून खूप फोटो काढले। हे देवांशला नानीने गिफ्ट दिली होती सायकल। आणि ही माझी फॅमिली, मम्मी, मामा। आम्ही सर्वांनी खूप सारे अशी सेल्फी काढली आहे।
सर्व मुलांना मी नाश्ता सर्व केला. नाश्त्यामध्ये आहे नूडल्स, चिवडा, जिलेबी आणि केक. हे बघा, इतके मी सर्वांना नाश्ता देत आहे. मुलांना खूप गडबड होत होती नाश्ता करायची, पण सर्वांना पटपट नाश्ता दिला. आणि मी इकडे सगळं नाश्ता प्लेटमध्ये काढत होती. तिकडे माझ्या सासू सर्व मुलांना नाश्ता देत होता. ही आहे आजची नाश्त्याची प्लेट. कसा वाटला तुम्हाला आजचा मेनू? तुम्ही पण या माझ्यासोबत टेस्ट करायला. नूडल्स तर खूपच मस्त झाल्या होत्या. सर्व मुलांना नूडल्स खूप आवडल्या. खूप मी जास्त तिखट पण नव्हत्या केल्या होत्या, साधारण मीडियम फिक्क्या केल्या होत्या आणि मुलांना खूप नूडल्स आवडल्या. देवांशने तर पोटभर नूडल्स खाल्ला. आणि ही आहे मी. प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. इधर देखो, इधर चलो. थोड़े से पाव कम पड़ रहे. थोडीशी झाली. येते थोडं 2-3 महिन्या. झाला आहे आता आमच्या देवचा बर्थडे आणि हा आहे आमच्या घरातला पसारा. चला चला, घर क्लीन करा लागते आता. हे पण संपलं, हे पण संपलं. हे एवढं राहिलं आहे. जिलेबी राहिली आहे. नंतर मी सगळं घर क्लीन करून स्वयंपाक केला. स्वयंपाकामध्ये केलं होतं आमरस, पुरी आणि वड्याची भाजी. पाहुणे होते, सगळे पाहुणे जेवण केलं आणि गेले घराकडे. कसा वाटला आजचा व्हिडिओ? लाईक करा, सबस्क्राईब करा.